MSc Agriculture Economics from BSKKP Dapoli, and here I'm going to explain you some important questions of agriculture economics which helps you for MCR PGCET. Okay, so now we are starting our session. Here is the first questions of agriculture economics is goods like rice, pen satisfy our want directly called as a consumer goods. ठीक आहे. तर आता इथे काय सांगितलंय की आपले जे काही गुड्स आहेत जसं की राईस असतील पेन असतील तर हे काय करतात आपली वॉन्ट डायरेक्टली सॅटिस्फाय करतात त्यांना काय म्हटलं जातं कंझ्युमर गुड्स. पहिली तर गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की गुड्स म्हणजे काय. ओके, आता गुड्सची कंपॅरिझन आपल्याला कोणासोबत करायची आहे सर्व्हिसेस सोबत. आता गुड्स म्हणजे काय एनिथिंग विच कॅन बी सॅटिस्फाय अवर ह्युमन वॉन्ट इज कॉल्ड ॲज दी गुड. असं काही पण म्हणजे अशी कोणती पण गोष्ट जे काय करतात आपली ह्युमन वॉन्ट काय करणार आहे सॅटिस्फाय करतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये डिफरन्स कसा ओळखायचा आहे तर कोणती पण गोष्ट जी आपण काय करू शकतोय फील करू शकतोय किंवा आपण सीन करू शकतोय. ठीक आहे, हे जर आपण केलं तर आपण त्या गोष्टीला काय म्हणणार गुड्स असं म्हणणार. आणि सर्व्हिसेस मध्ये काय होतं तर एखादी गोष्ट म्हणजे एनिथिंग विच सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट ते नाही आपल्याला फील होणार आहे ना सीन होणार आहे. ठीक आहे, हे दोन्ही होणार नाही. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एखादा टीचर असेल एखादा इंजिनियर असेल तर तो काय करतो आपल्याला एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आपल्याला ज्या सर्व्हिसची नीड आहे तर आपण ती सर्व्हिस काय करणार आहे सोल्ड करणार आहे आणि आपली वॉन्ट कम्प्लीट करणार आहे. मग हे काय झालं सर्व्हिस. आणि आता फॉर एक्झाम्पल मी एखाद्या शॉप मध्ये गेले आणि मला राईस बुक पेन ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. ठीक आहे, तर मी त्या गोष्टी फील पण करू शकते सीन करू शकते. तर अशा गोष्टींना आपण काय म्हणतो गुड्स. ठीक आहे, आता जसं की खूप प्रकार आहेत गुड्सचे. काही मटेरियल गुड्स आहेत इमटेरियल गुड्स आहेत विजिबल गुड्स आहेत इनविजिबल गुड्स आहेत. पण त्यामधलेच दोन प्रकार म्हणजे आहे एक कंझ्युमर गुड्स आणि ह्याची कंपॅरिझन आपण कशासोबत करणार आहे प्रोड्युसर गुड्स सोबत. ठीक आहे, आता ती कशी करायची. ठीक आहे, आता कंझ्युमर मीन्स काय ग्राहक आणि प्रोड्युसर म्हणजे काय उत्पादक. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी कंझ्युमर आहे आणि मी एखाद्या शॉपमध्ये गेली आहे. ठीक आहे, तर मला आता समजा हाच राईस आणि पेन हवाय तर मी काय करणार आहे डायरेक्ट परचेस करणार आणि माझी वॉन्ट काय करणार कम्प्लीट करणार. पण आता प्रोड्युसर गुड्स मध्ये काय होतं आता एखादा ट्रॅक्टर आहे किंवा एखादं ऍग्रिकल्चर काय आहे इक्विपमेंट आहे ते मी कशासाठी यूज करणार आहे मला क्रॉप प्रोडक्शन घ्यायचंय. ठीक आहे, आता हे क्रॉप प्रोडक्शन घेण्यासाठी मला कोणत्या गुड्सची आवश्यकता आहे ट्रॅक्टर आणि एखादी ऍग्रिकल्चर इक्विपमेंट बाकीचे पण इनपुट्स असतील सीड्स असतील फर्टिलायझर असतील. मग हे गुड्स काय झाले इनडिरेक्टली माझी वॉन्ट्स काय करणार आहेत कम्प्लीट करणार आहेत. म्हणजे मला पहिल्यांदा हे घ्यावं लागेल त्याच्यानंतर क्रॉप प्रोडक्शन करावं लागेल. मग ट्रॅक्टर आणि इक्विपमेंट्स हे जे काही गुड्स असणार आहेत ते काय झाले इनडायरेक्टली माझी ह्युमन वॉन्ट कम्प्लीट करणार आहेत. आणि जे गुड्स इनडायरेक्टली ह्युमन वॉन्ट कम्प्लीट करतात आपण त्यांना काय म्हणतो प्रोड्युसर गुड. ओके, आणि जे गुड्स डायरेक्टली वॉन्ट सॅटिस्फाय करतात त्याला काय म्हणतात कंझ्युमर गुड्स. ओके, वी मूव टू द सेकंड क्वेश्चन. व्हेरिएबल कॉस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्राइम कॉस्ट और डायरेक्ट कॉस्ट. ठीक आहे, आता कॉस्ट म्हणजे काय खर्च. काय म्हणतो आपण त्याला खर्च. कॉस्टला आपण काय म्हणतोय खर्च. आता कॉस्ट कन्सेप्ट नुसार एबीसी कॉस्ट म्हणजेच काय की व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट असे कॉस्टचे दोन प्रकार पडतात. ज्यावेळी आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढतो त्यावेळी दोन प्रकार पडतात. एक असते फिक्स्ड आणि दुसरी असते व्हेरिएबल. ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर फिक्स मध्ये काय लिहिलंय फिक्स डायरेक्ट अशी कोणती पण कॉस्ट जी काय होणार आहे प्रोडक्शनच्या व्हॉल्यूम नुसार काय होणार आहे चेंज होणार नाही त्या कॉस्टला आपण काय बोलतो फिक्स कॉस्ट. आणि व्हेरिएबल कॉस्ट मीन्स काय की अशी कोणती पण कॉस्ट जी प्रोडक्शनच्या व्हॉल्यूम नुसार काय होते चेंज होते. ओके, आता फॉर एक्झाम्पल इनपुट्स असतील आपले ज्या इनपुट्स मध्ये आपण काय घेतो सीड्स असतील फर्टिलायझर असतील
हे जे काही कॉस्ट आहेत, ह्या ज्या मटेरियल्सचे जे कॉस्ट आहेत ते कोणामध्ये येतील? व्हेरिएबल मध्ये. आणि फिक्स मध्ये काय येतील? जसं की लँडवरचा रेंट असेल, किंवा सुपरविजन चार्जेस असतील, किंवा डेप्रिसिएशन असते. आता ह्या सगळ्या गोष्टी, किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी @10%, @12% कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन तुम्ही सगळ्यांनी काढलंच असेल रावीला. तर त्यावेळी आपण काय करतो? हे फिक्स्डच आहे, हे फिक्स्ड अमाऊंट मध्येच घ्यावं लागतं, ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? फिक्स कॉस्ट. आणिच म्हणजेच काय, आता इथे आपल्याला काय बोलत? इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्राइम कॉस्ट अँड डायरेक्ट कॉस्ट. प्राइम कॉस्ट अँड डायरेक्ट कॉस्ट का बोलत? आता जर सपोज मला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये माझ्या इनपुट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत, जसं की माझं यील्ड चेंज होईल किंवा कमी जास्त होईल, तसे माझ्या सीडची कॉस्ट चेंज होणार, तसं माझ्या फर्टिलायझरची कॉस्ट चेंज होणार. मग ती कॉस्ट मला जशी मी त्या कॉपरेटिव्ह मधून ज्या प्राइस मध्ये घेतलेली आहे, ती प्राइस मला आहे तशी डायरेक्टली यूज करायची आहे. दॅट्स वाय इट्स ऑल्सो कॉल्ड एज अ प्राइम कॉस्ट अँड डायरेक्ट कॉस्ट. इज इट क्लिअर? देन we move to the next question. Our next question is that consumer surplus is what to pay and what we actually pay. ओके, आता पहिली तर गोष्ट, इकॉनॉमिक्स मध्ये कन्झ्युमर सरप्लस ही खूप कॉमन फिनॉमिना आहे, ठीक आहे. तर ही फिनॉमिना आपल्याला काय सांगणार आहे? व्हॉट टू पे अँड व्हॉट ऍक्च्युअली पे. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावर एक एक्झाम्पल घेऊ जे तुम्हाला इझिली क्लिअर होईल. आता फॉर एक्झाम्पल मी एखाद्या शॉपमध्ये गेली आहे आणि त्या शॉपमध्ये गेल्यानंतर मी 3 गोष्टी विकत घेतल्या. पहिल्या गोष्टीमध्ये मी घेतलंय सॉल्ट, सेकंड मध्ये मी घेतलंय न्यूजपेपर, आणि थर्ड मध्ये मी विकत घेतीये मॅच बॉक्स. ओके, आता ह्या 3 गोष्टी मी काय केल्या? विकत घेतल्या. आता ह्या 3 गोष्टी विकत घेताना मी त्या प्रोड्युसरला काय केलं? पहिलं तर मी पे केलं, ठीक आहे. आता मी ज्यावेळी ह्या 3 गोष्टी विकत घेतल्या त्यावेळी काय होतं? मला त्या 3 गोष्टींची नीड होती. जी नीड मला काय करून दिलं? त्यांनी मला सॅटिस्फाय केलं, बरोबर आहे. आता मला कंपॅरिझन करायचं आहे ह्या सॅटिस्फॅक्शन बरोबर आणि ह्या पेमेंट बरोबर, ठीक आहे. आता आपल्याला तर माहितीये, सॉल्ट असेल, कन्झ्युमर असेल, सॉल्ट असेल, न्यूजपेपर असेल आणि मॅचबॉक्स. ओके, तर ह्या 3 गोष्टी अतिशय युजफुल गोष्टी आहेत आणि ह्या सतत लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक कन्झ्युमरला अतिशय कमी प्रमाणात मिळतात, बरोबर आहे. मग मी त्या 3 गोष्टींसाठी जेवढं पे केलंय ना, आणि त्याच्यामधून मला जेवढं सॅटिस्फॅक्शन भेटलंय ना, हे ऑलमोस्ट जास्त असणार आहे. कधी कधी कमी पण असू शकतं अकॉर्डिंग टू दॅट प्राइस. पण हे जे कमी आणि जास्त, हा जो डिफरन्स आहे त्याला काय म्हटलं जातं? कन्झ्युमर सरप्लस. ओके, म्हणजे काय? व्हॉट टू पे म्हणजे किती मी तिथं पे करायला पाहिजे होतं, आणि व्हॉट ऍक्च्युअली पे, आणि मी साधारणतः किती पे केलंय, ह्या दोघांच्यातला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हणतात? कन्झ्युमर सरप्लस. म्हणजे मी एखाद्या कमोडिटीला प्रमाणापेक्षा किंवा माझ्या सॅटिस्फॅक्शन म्हणजे मी यूज केलेल्या भेटलेल्या सॅटिस्फॅक्शन पेक्षा जर कमी किंमत देत असेल, तर तो जो डिफरन्स आहे त्याला काय म्हटलं जातं? कन्झ्युमर सरप्लस. ओके, सो नाव we move to the next question. District credit plan is prepared by the lead bank. ओके, आता पहिली तर गोष्ट, हा डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅन काय आहे आणि लीड बँक काय आहे, ठीक आहे. हे दोन्ही एकत्रच आहे, बट आपल्याला हे माहिती पाहिजे की पहिली तर लीड बँक आहे. तर लीड बँक ही ना, तर 1969 रोजी काय झालं? NCC, दॅट इज दी नॅशनल क्रेडिट काउन्सिल, ह्यांच्या अंडर श्री FCK नायरमन कमिटी, ओके, तर ह्या कमिटीच्या अंडर काय झाली? डेव्हलप झाली. आता हे का डेव्हलप झाली? तर सुरुवातीला जेव्हा इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट सुरू होती, त्यावेळी रुरल एरियाजमध्ये किंवा एखाद्या प्रायोरिटी सेक्टर मध्ये क्रेडिट काय होत होते? प्रोव्हाइड होत नव्हते, बरोबर आहे. मग ते क्रेडिट पाहिजे त्या ठिकाणी प्रोव्हाइड झाले पाहिजे. फायनान्शियल एक्सपेक्ट्स ज्या शेतकऱ्याला लागणार आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे. मग ह्या ऑब्जेक्टिव्हनी लीड बँक स्कीमची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. आणि ज्यावेळी 1970 साली ही लीड बँक स्कीम जेव्हा डेव्हलप झाली, त्याच वेळी डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅन काय झाला होता? डेव्हलप झाला होता, ठीक आहे. आणि ह्या डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅनचं काम काय होतं की प्रायोरिटी सेक्टरमध्ये क्रेडिट किंवा लोन किंवा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट काय करायचं? प्रोव्हाइड करायचं आणि अनएम्प्लॉयमेंट काय करायचं? कमी करायचं. जर समजा एखाद्या फार्मरला
फायनान्शियल ऍस्पेक्ट्स प्रोव्हाइड नाही झाले तर ऑफकोर्स तिथे अनएम्प्लॉयमेंट जनरेशन काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि ही अनएम्प्लॉयमेंट जनरेशन काय करायची होती, रिड्यूस करायची होती. सो ह्या सगळ्या ऑब्जेक्टिव्हनी लीड बँकनी डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅन काय केला, प्रिपेअर केला. जो कधी केला, 1969 मध्ये. कोणाच्या अंडर केला, एनसीसी, दॅट इज अ नॅशनल क्रेडिट काउन्सिल. ठीक आहे. आणि कोणाच्या अंडर केला, श्री FCK नायरवन कमिटी. ओके. सो नाव वी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा परत तोच कन्सेप्ट आलाय कोणता, की फिक्स्ड कॉस्ट इज ऑल्सो करायचं ओव्हरहेड कॉस्ट और संक कॉस्ट. आता हे ओव्हरहेड काय आहे, हे संक काय आहे, तर हे सिनॉनिमस वर्ड कोणाशी असतात, फिक्सची. ठीक आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तर आपल्याला माहिती आहे की फिक्स कॉस्ट मध्ये काय काय आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर फिक्स कॉस्ट मध्ये आपण रेंट कॅल्क्युलेट करतो, डेप्रिसिएशन करतो, इंटरेस्ट ऑन वर्किंग कॅपिटल करतो. ठीक आहे. सुपरविजन चार्जेस, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, त्या फिक्स कॉस्ट मध्ये इन्क्लूड करतो. इट्स ऑल्सो कॉल ऍज दी इनडायरेक्ट कॉस्ट. हे पण लक्षात ठेवा. हा कॉमन वर्ड आहे त्याच्यासाठीचा, तो पण आपण लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, सेंट्रल एगमार्क लॅबोरेटरी लोकेटेड ऍट नागपूर. ओके. इट्स नॉट एगमार्क, इट्स एचमार्क. तर एजमार्क लॅबोरेटरी कुठे लोकेटेड आहे, नागपूरला. आता आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि तिथून एखादं फूड प्रोडक्ट घेतलं, त्या फूड प्रोडक्टवर एक कॉमन आपल्याला साईन दिसतं, दॅट इज दी ग्रीन कलर मध्ये हे असं असतं. ओके. हे साईन काय इंडिकेट करतं, प्रोडक्ट प्युरिटी ऑफ अ प्रोडक्ट. ओके. प्युरिटी ऑफ अ प्रोडक्ट. प्युरिटी ऑफ अ प्रोडक्ट म्हणजे काय, मी घेतलेला फूड प्रोडक्ट किती प्युअर आहे. ठीक आहे. तर तो प्युअर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर कोणता एक मार्क यूज केला जातो, एज मार्क. आणि त्याची सेंट्रल लॅबोरेटरी ही कुठे आहे, नागपूर, महाराष्ट्र. ओके. नेक्स्ट, मिनिमम सपोर्ट इज अनाउन्स्ड ऑन रेकमेंडेशन ऑफ CACP, कमिशन ऑफ ऍग्रिकल्चर, कॉस्ट अँड प्राइजेस. ठीक आहे. आता पहिली तर गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की CACP काय आहे. ओके. CACP मीन्स काय, कमिशन ऑन ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस. आता आधी काय होत होतं की फार्मर ज्यावेळी एखादं इल्ड घेतो, ठीक आहे, तर त्या फार्मरला ज्यावेळी तो इल्ड घेतो त्यावेळी पाहिजे तेवढी प्राइस भेटत नाही. म्हणजे त्यानं जेवढं इन्व्हेस्ट केलंय त्याच्या फील्डमध्ये तर त्याला तेवढी प्राइस भेटत नव्हती. सो गव्हर्नमेंटनी एक रूल काढला ज्याचं नाव होतं CACP. ठीक आहे. तर त्या CACPच्या अंडर व्हेरियस टाइप्स ऑफ स्कीम्स आल्या, व्हेरियस टाइप ऑफ टूल्स आल्या. ठीक आहे. तर स्कीम किंवा टूल्स, आता कसं झालंय की आता आपण जर समजा ॲग्रोनॉमीमध्ये एखादी गोष्ट किंवा एखादं प्रॅक्टिस केलं तर ते काय होतं, त्याच्यानुसार क्रॉप प्रोडक्शन यूज होतं, इन्क्रीज होतं. जर समजा इकॉनॉमी लेवलला डेव्हलप व्हायचं असेल तर गव्हर्नमेंटनी सुद्धा काही स्कीम्स, काही टूल्स यूज केले होते. त्यातली एक स्कीम म्हणायचं म्हटलं तर MSP, दॅट इज अ मिनिमम सपोर्ट प्राइस. ठीक आहे. आणि ही इकॉनॉमिक्स मध्ये खूप महत्वाची मानली जाते, कारण की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची असेल तर शेतकऱ्याला MSP बद्दल माहितीच पाहिजे. ठीक आहे. तर रिकमेंडेशन ऑफ CACPच्या दृष्टिकोनातून MSP ही अनाऊन्स करण्यात आली होती. ठीक आहे. तर ह्या MSP म्हणजे काय होतं, जर सपोज एखाद्या फार्मरनी एखादं इल्ड घेतलंय, ठीक आहे, किंवा एखादं क्रॉप घेतलंय, तर गव्हर्नमेंट त्या क्रॉपसाठी एक फिक्स प्राइस काय करतं, अनाऊन्स करतं MSPचा यूज करून. तर जेणेकरून काय होईल, तर त्या फार्मरला मार्केटमध्ये प्राइस फ्लक्च्युएशन पासून तो काय होणार आहे, प्रोटेक्ट होणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्या इल्डला जेवढा हवा तेवढा इन्कम हा MSP काय करून देतो, मिळवून देतो. ओके. सो जवळपास ज्यावेळी पहिल्यांदा MSP अनाऊन्स झालेला तो जवळपास 23 क्रॉप्ससाठी दिला होता. आणि ह्या 23 क्रॉप्समध्ये मोस्टली सिरियल्स असतील, मोस्टली पल्सेस असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला. ठीक आहे. सो हे लक्षात राहिलं पाहिजे की MSP कोणाच्या थ्रू अनाऊन्स झालेले आहे, MSPचा रोल काय आहे, किती क्रॉप्स होते, कोणते क्रॉप्स होते. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. नंतर एंटरप्राइजेस इज अ फिफ्थ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. आता फिफ्थ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये पहिली तर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन माहिती पाहिजे. ठीक आहे. आता मला क्रॉप प्रोडक्शन करायचं आहे, मला हे तर माहिती पाहिजे की क्रॉप प्रोडक्शन करण्यासाठी मला काय काय लागणार आहे. बरोबर आहे. तर अकॉर्डिंग टू द इकॉनॉमी, सो देर इज द 5 फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन. ठीक आहे. तर त्याच्यातला आता आपल्याला इथे फिफ्थ दिलाय. ठीक आहे. फिफ्थ माहिती असायला पहिले आपल्याला 4 माहिती पाहिजे. ठीक आहे. तर त्यातला जो पहिला आहे त्याला आपण काय म्हणतो, लँड. ठीक आहे.
सेकंड असतो लेबर, ज्याला काय म्हणतो आपण कामगार. थर्ड असतो कॅपिटल. ठीक आहे, कॅपिटल मीन्स काय भांडवल. चौथ्यामध्ये येतो ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ऑर्गनायझेशन. आणि फिफ्थ मध्ये येतो दॅट इज दी एंटरप्राइजेस. ओके, आता लँड, लेबर, कॅपिटल मीन्स भांडवल, ऑर्गनायझेशन आणि एंटरप्राइजेस या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण काय करणार, क्रॉप प्रोडक्शन करणार. ठीक आहे, आता लँड कशा स्वरूपात आपण घेतो हे पण माहिती पाहिजे. रेंटमध्ये, लेबर वेजेसमध्ये. वेजेस म्हणजे काय, आपण कामगारांना काय देतो, वेजेस देतो ना, बरोबर आहे. त्याच्यानंतर कॅपिटल, जे आपण कशामध्ये घेतो, इंटरेस्ट मध्ये घेतो. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन अँड एंटरप्राइजेस, कशामध्ये घेतो, प्रॉफिट. आता हे प्रॉफिट का, तर ऑर्गनायझेशन एंटरप्राइजेस आपलं काय असणार आहे, फायनल प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे, सो देर आर 5 फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन आणि एंटरप्राइजेस इज द फिफ्थ फॅक्टर. आणि हे वरचे फॅक्टर पण आपल्याला माहिती पाहिजे, आणि हे सुद्धा माहिती पाहिजे ते कोणत्या स्वरूपात दिले जातात. ठीक आहे. नेक्स्ट इज दी प्राइस पेड इज द डिफरन्स बिटवीन द कंझ्युमर प्राइस अँड प्रोड्युसर प्राइस. ठीक आहे, मग अशी तुम्हाला मी सांगितलं की कंझ्युमर काय असतो, प्रोड्युसर काय असतो. ठीक आहे, आता ह्या दोघांच्या प्राइस मधला डिफरन्स आता तो कसा काढायचा, तर फॉर एक्झाम्पल मी मार्केटमध्ये गेलीये, मी एखादी कमोडिटी परचेस करते. ठीक आहे, आता त्या कमोडिटीची अकॉर्डिंग टू देअर प्रोड्युसर प्राइस आहे 100 रुपीज. ओके, पण मला ती खूप महाग वाटते, तर मी त्याची प्राइस त्याला बोलतेय 70 रुपीज. ठीक आहे, आता त्या 100 मधून जेव्हा मी 70 काय करते, मायनस करते, तर येत आहे किती, 30. ठीक आहे, जर हे जे माझं 30 आहे ना, दॅट्स नोन ॲज दी प्राइस स्प्रेड. ठीक आहे, प्रोड्युसर ज्यावेळी एखादी प्राइस मला सांगतो आणि कंझ्युमर ज्यावेळी त्याची स्वतःची एकदा प्राइस सांगतो आणि ज्यावेळी तो व्यवहार होतो त्याच्यामधला जो डिफरन्स असतो आपण त्याला काय म्हणतो, प्राइस स्प्रेड. ओके, नेक्स्ट इज द मिनिमम सपोर्ट MSPचं फर्स्ट यूज इन व्हीट क्रॉप. मग अशी मी सांगितलं की जवळपास त्या 23 क्रॉपसाठी काय झालं होतं, अनाऊन्स झालं होतं सुरुवातीला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोस्टली कोणते क्रॉप्स होते, पल्सेस होते, परत सिरियल्स होते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जो आपला सिरियल आहे, ठीक आहे, जो व्हीट, तो पहिला क्रॉप होता ज्याला आपण MSP काय केला होता, फर्स्ट यूज केला होता. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट लँड होल्डिंग ऑफ मार्जिनल फार्मर इज अ लेस दॅन 1 हेक्टर. ठीक आहे, इज अ लेस दॅन 1 हेक्टर. आता लँड होल्डिंग ऑफ आता हे माहिती पाहिजे की मार्जिनल फार्मर काय आहे, ही लँड होल्डिंग काय. तर इकॉनॉमिक्स मध्ये अकॉर्डिंग टू द अवेबिलिटी ऑफ अ लँड काय होतं, क्लासिफिकेशन होतं. कशाचं, लँड होल्डिंग इन इंडिया. ठीक आहे, इंडियामध्ये. तर जवळपास 5 प्रकारामध्ये किंवा 5 टाईपमध्ये ते फार्मर काय केले जातात, डिवाइड केले जातात. ठीक आहे, तर पहिला फार्मर येतोय मार्जिनल. ठीक आहे, मार्जिनल फार्मर. आता ह्याच्याकडे जी लँड असते ती किती असते, ही लेस दॅन 1 हेक्टर, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये आलंय. ठीक आहे, लेस दॅन 1 हेक्टर. त्याच्यानंतर येतो स्मॉल फार्मर. ठीक आहे, तर स्मॉल फार्मरकडे लँड किती असते, जवळपास 1 ते 2 हेक्टर पर्यंत लँड असते. त्याच्यानंतर येतो सेमी मीडियम. आता सेमी मीडियम मध्ये किती त्याच्याकडे लँड अवेलेबल असते, जवळपास 2 ते 4 हेक्टर. त्याच्यानंतर येतो मीडियम. ठीक आहे, तर मीडियम मध्ये जवळपास 4 ते 10 हेक्टर पर्यंत लँड काय असते, अवेलेबल असते. आणि नंतर येतो लार्जर फार्मर. त्या लार्जर फार्मरकडे किती असते, मोर दॅन 10 हेक्टर. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन आहे कोणाचं, फार्मर्सचं अकॉर्डिंग टू देअर लँड होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे एखादा फार्मरकडे किती लँड अवेलेबल आहे त्याच्यानुसार त्या फार्मरला आपण ह्या 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार आहे. फक्त मार्जिनल फार्मर लक्षात नाही ठेवायचंय, हे जे पूर्ण क्लासिफिकेशन आहे ते आपल्या लक्षात राहायला पाहिजे. सो लँड होल्डिंग ऑफ अ मार्जिनल फार्मर इज अ किती, लेस दॅन 1 हेक्टर. ओके, सो वी मूव टू द सेकंड क्वेश्चन. The interaction of the complementary and supplementary and competitive enterprises of resources are done in complete budget. ओके, आता आपल्याला नॉर्मली हे वर्ड्स माहिती आहेत कोणते, की बाबा कॉम्प्लिमेंटरी काय असतं, सप्लिमेंटरी काय असतं, कॉम्पिटेटिव्ह काय असतं. आता ह्याचं रिलेशन इकॉनॉमिक्स मध्ये काय. ठीक आहे, ज्यावेळी आपण रीड करतोय त्यावेळी टाइप्स ऑफ अ फार्मिंग सिस्टीम ज्यामध्ये आपण येतो त्यावेळी ह्या सगळ्या कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी गोष्टींचा
अभ्यास होणार आहे, पण मी आता एवढं डीप नाही जाते. तर मला फक्त कम्प्लीट बजेटमध्ये ह्या सगळ्या एंटरप्राइजेसचा काय रोल आहे ते सांगायचं आहे. तर कम्प्लीट बजेट म्हणजे काय? आता पहिली तर गोष्ट बजेट इझी लँग्वेजमध्ये सांगते. फॉर एक्झाम्पल मला घर बांधायचं आहे. घर बांधायला माझा डॅश डॅश इन्कम आहे. ठीक आहे, XYZ इन्कम आहे. तर तो इन्कम काय करणार? आता माझे एक्सपेंडिचर, मला किती फायनान्शियल एस्पेक्ट लागणार आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून अकॉर्डिंग टू द माय एक्सपेंडिचर, ठीक आहे, तर मला घर बांधण्यासाठी किती एक्सपेंडिचर होणार ह्या गोष्टीचं मी प्लॅनिंग करते. ते काय असतं? माझं बजेट असतं. ठीक आहे, की बाबा माझा एक एवढा इन्कम आहे, त्याच्यानुसार मला एवढ्या लाखामध्ये घर बांधायचं आहे, तर मला एवढा एक्सपेंडिचर त्याच्यावर खर्च होणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्याचं मी प्लॅनिंग करणार आहे, तर त्याला काय म्हणणार मी? बजेट. अकॉर्डिंग टू माय इन्कम, माय एक्सपेंडिचर. ठीक आहे. आता बजेटचे खूप सारे प्रकार पडतात. त्यातल्या मोस्टली आपल्याला कशाचं बघायचं आहे? तर पहिलं म्हणजे कम्प्लीट. आता या कम्प्लीट बजेटची कंपॅरिझन ज्यावेळी मी तुम्हाला पार्शल बजेट सोबत करते, बिकॉज देर आर टू टाइप्स ऑफ द बजेट. फर्स्ट इज द कम्प्लीट, सेकंड वन इज अ पार्शल. तर त्यावेळी तुम्हाला कम्प्लीट बजेट म्हणजे कळेल. ठीक आहे. आता कम्प्लीट बजेटमध्ये मी काय करणार? कॉस्ट आणि रिटर्न्स एस्टिमेट करणार आहे. कशाचे? कॉस्ट आणि रिटर्न्स एस्टिमेट करणार होल फार्मचे. ठीक आहे. म्हणजे माझं जेवढं काही शेत आहे त्या सगळ्या शेतामध्ये मी काही पण घेऊ दे. ठीक आहे, मी काही एरियामध्ये पोल्ट्री करते, मी काही एरियामध्ये क्रॉप घेते, काही एरियामध्ये मी फिशरी केलंय. ह्या सगळ्या एंटरप्राइजेसचं ज्यावेळी मी कॉस्ट आणि रिटर्न काढते ते काय? तर कम्प्लीट बजेट. आणि पार्शल म्हणजे काय? एक स्मॉल चेंजेस असतील किंवा एखादा पर्टिक्युलर एरिया त्या फार्म मधला मी कॉस्ट आणि रिटर्न्स एस्टिमेट करते, तर ते माझं काय झालं? पार्शल बजेट. पार्शल मीन्स थोडं आणि कम्प्लीट मीन्स ऑल. ठीक आहे. तर इथे काय बोलले? इंटरॅक्शन ऑफ कॉम्प्लिमेंटरी, सप्लिमेंटरी, कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइजेस रिसोर्सेस आर डन इन कम्प्लीट. बरोबर आहे. मग ह्या तिन्ही प्रकारच्या एंटरप्राइजेसचा विचार कशामध्ये केला जातो? कॉम्प्लिमेंटरी, सप्लिमेंटरी आणि कॉम्पिटेटिव्ह कशामध्ये? कम्प्लीटमध्ये. आणि पार्शलचा जर विचार करायचा असेल तर मला वाटलं मला कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस फक्त काढायचे आहेत किंवा मला फक्त कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी काढायचं आहे, मला कॉम्पिटेटिव्ह नाही काढायचं आहे. तर हा प्रकार कशामध्ये होणार आहे? तर पार्शलमध्ये. ठीक आहे, क्लिअर? सो नाव मी मूव टू द सेकंड क्वेश्चन. कंझ्युमर ह्युमन राईट इज फॉर्म्ड इन 2001. आता हा जो कंझ्युमर ह्युमन राईट आहे ना, त्यालाच आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो माहितीये का? कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. ओके, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. आता हा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट काय हेल्प करणार आहे? आता पहिली तर गोष्ट हा 2001 साली आलाय, पण ह्याच्या अगोदर हा 1986 साली सुद्धा आला होता. आणि 2001 मध्ये हा जवळपास कधी आलाय? तर 26 एप्रिल 2001. ठीक आहे, तर ही सुद्धा डेट आपल्याला लक्षात पाहिजे. तर कंझ्युमर ह्युमन राईट हा नावातच आहे. कंझ्युमर ह्युमन राईट हा ऍक्टचं काम काय? हा होता कोणासाठी? ठीक आहे, तर कंझ्युमर ह्युमन राईट हा कंझ्युमरसाठी असतो. जर समजा मार्केटमध्ये किंवा सोसायटीमध्ये, मोस्टली मार्केटमध्ये ज्यावेळी कंझ्युमर बरोबर एक किंवा अनसॅटिस्फॅक्टरी बिहेवियर झालं, ठीक आहे, जर समजा एखाद्या कंझ्युमर कडून अनसॅटिस्फॅक्टरी बिहेवियर झाले, तर त्यावेळी काय केलं जातं? हा कंझ्युमर ह्युमन राईटच्या द्वारे आपण कंप्लेंट करू शकतो किंवा आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. त्यासाठी हा ऍक्ट काय केलाय? डेव्हलप केलाय. ठीक आहे. सो नाव वी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज अ इम्प्लिसिट कॉस्ट अँड एक्सप्लिसिट कॉस्ट. ठीक आहे, आता ह्या दोन्ही कन्सेप्ट एकमेकांशी रिलेटेड आहेत, ते मी तुम्हाला सोबतच सांगेन. ठीक आहे, तर आता कॉस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, कॉस्ट म्हणजे काय? खर्च. ठीक आहे, म्हणजे प्रोड्युसर काय करतो? एखादं इनपुट, काही कमोडिटी असू दे, परचेस करण्यासाठी जे इन्कर्ड करतो त्याला आपण काय बोलतो? कॉस्ट. बरोबर आहे? काय बोलणार आहे? कॉस्ट. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार पडलेत इथे. एक आहे इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. पहिली तर गोष्ट नावातच आहे. इथे नावात एक गोष्ट लक्षात घ्या. एक्स मीन्स काय? आउट. आपण एक्सला काय करणार आहे? आउट करणार आहे. आणि इन मीन्स काय? इन. ओके, आता मी दोन एक्झाम्पल देते, त्या एक्झाम्पलने आपण ह्या दोन कॉस्टला इलॅबोरेट करू. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल मी रेंटनी राहते. ठीक आहे, आणि रेंटनी राहिल्यानंतर मला ओनरला काय द्यावे लागणार आहे? पैसे. ठीक आहे, तर माझ्या पॉकेटमधून आता पैसे काय होणार आहेत? आउट जाणार आहेत. बरोबर आहे. हे एक एक्झाम्पल. आणि एक दुसरे एक्झाम्पल आहे की मी एक कल्टिव्हर आहे. ठीक आहे, आता माझ्याकडे माझा स्वतःचा फ्लाव आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे स्वतःचा एक ट्रॅक्टर आहे.
बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी माझ्या सेल्फ ओन आहेत बरं का. ह्या दोन्ही गोष्टी माझ्या सेल्फ ओन आहेत. आणि आता मला काय करायचंय, क्रॉप प्रोडक्शन करायचंय. जर समजा मला क्रॉप प्रोडक्शन करायचं असेल आणि मला ट्रॅक्टर आणि फ्लॉ लागणार आहे, बट आय हॅव बोथ थिंग्स, माझ्याकडे दोन्ही गोष्टी आहे, ठीक आहे, तर माझा तिथे पैसा जाणार आहे का? नो, तिथे माझा पैसा अजिबात जाणार नाहीये. ठीक आहे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर मी काय करणार, इम्प्लिसिट करणार. माझी इम्प्लिसिट म्हणजे ह्या ज्या गोष्टींचा विचार कुठे केला जातोय, इम्प्लिसिट कॉस्टमध्ये. आणि आता सपोज मी रेंट देतेय, माझा पैसा जातोय, तर ह्याला आपण काय म्हणणार, एक्सप्लिसिट कॉस्ट. मीन्स एक्सप्लिसिट कॉस्ट इज नोन ॲज ए आउट ऑफ पॉकेट, माझ्या पॉकेटमधून पैसा जाणार आहे. आणि इम्प्लिसिट कॉस्ट म्हणजे काय, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. मीन्स आय हॅव अपॉर्च्युनिटी ना, की मी माझ्या सेल्फ ओन गोष्टी मी यूज करणार, मी क्रॉप प्रोडक्शन करणार, माझा पैसा वाचणार. ठीक आहे, that is the implicit cost. Clear? So now we move to the next question. Okay. Wealth is a fund and income is a flow. ठीक आहे, मराठीमध्ये पहिले सांगते. तर वेल्थ आहे संपत्ती आणि इन्कम आहे जेवढे काय आपला बोनस असतील, सॅलरीज असतील, वेजेस असतील, काही असेल, सगळ्या गोष्टी इन्क्लूड ज्यावेळी आपण करतो तो आपला काय ठरणार, इन्कम. आता वेल्थ मध्ये मी एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हाऊस आहे. ओके, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 2 लाख कॅश आहे. हे काय आहे, एक आहे ते मनीच्या स्वरूपात आहे, पण एक आहे ते मनीच्या स्वरूपात आहे का, नो नो. पण ह्या सगळ्या गोष्टी माझी संपत्ती आहे, ते मी काय करणार आहे, यूज करणार आहे. आज नाही यूज करणार, पण उद्या यूज करणार आहे. सो वेल्थ काय आहे, फंड. आता फॉर एक्झाम्पल हाऊस आहे, मला कधी गरज लागली तर मी रेंटनी पण देऊ शकते. सो ह्या वेल्थला मी कशामध्ये, वेल्थला आपण काय म्हणतो, फंड. आणि इन्कम, आता माझा इन्कम आहे, इन्कम मी धरून ठेवू शकते का, नो. आता फॉर एक्झाम्पल माझे डेली एक्सपेन्सेस आहेत, अजून माझ्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टींना मला इन्कम काय करायचं आहे, माझा इन्कम जाणार. सो इन्कम माझा फ्लो होतोय, फ्लो. ओके. आणि वेल्थ काय होते, वेल्थ काय असतो, फंड. ठीक आहे, तो माझा फिक्स आहे, ज्यावेळी मला वाटेल त्याच वेळी मी यूज करणार आहे. ठीक आहे. आता या वेल्थच्या बाबतीत एक गोष्ट आहे, ती पण आपल्याला माहिती पाहिजे, की ऑल मनी, ओके, ऑल मनी इज वेल्थ. बट ऑल वेल्थ इज नॉट मनी. ठीक आहे, तर प्रत्येक मनी ही वेल्थ असू शकते. माझ्याकडे 2 लाख कॅश आहे, मी आज नाही यूज करणार आहे, बट मी नंतर यूज करणार आहे, पण ती माझी संपत्ती आहे. ओके, बट ऑल वेल्थ, ठीक आहे. आता समजा माझ्याकडे घर आहे, तर ते घर पैशाच्या स्वरूपात असणार आहे का, नाही. ओके, तर हे आपल्या लक्षात पाहिजे आहे. हा देखील ऑब्जेक्टिव्ह एमसीआरच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. नेक्स्ट, PSS इज लोकेटेड ॲट विलेज लेवल. आता हे पहिली तर गोष्ट, हे PACCS काय आहे, ठीक आहे. तर ह्याचा लॉंग फॉर्म असा आहे की प्रायमरी, ह्याचा लॉंग फॉर्म काय आहे, प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सिस्टीम और सोसायटी. ओके, किंवा काउन्सिल म्हणू शकता. आता कोऑपरेटिव्ह सोसायटीज डेव्हलप झाल्या होत्या. ठीक आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी इन 1904. ओके, तर 1904 मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी का डेव्हलप झाल्या होत्या, की लोकांपर्यंत लोन प्रोव्हाइड झाले पाहिजे, हाऊसिंग सिस्टीम प्रोव्हाइड झाली पाहिजे, रुरल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, फायनान्शियल किंवा इकॉनॉमिकल किंवा बाकीच्या किंवा सोशल डेव्हलपमेंट तिथे झाली पाहिजे, आणि तो अवेअरनेस लोकांपर्यंत आला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळी एक्सपान्शन करायचं होतं, त्यावेळी काय आलं, कोऑपरेटिव्ह सोसायटीज डेव्हलप झाल्या. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ना 2 सिस्टीम्स होत्या, एक 3 टायर सिस्टीम होती आणि दुसरी होती ती 2 टायर. आपण 2 टायर बद्दल नंतर बघू, बट 3 टायर सिस्टीम मध्ये काय होत्या, 3 टायर्स होते. ओके, 3 स्टेप्स होते. त्यातली पहिली स्टेप्स होती त्याला आपण नाव देतो स्टेट. ओके, सेकंड असते होती त्याला आपण म्हणतो डिस्ट्रिक्ट. ओके, आणि थर्ड होती ती होती प्रायमरी लेवलला. ओके, आता ही जी पहिली होती म्हणजे स्टेट ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज, ह्या स्टेट लेवलला काम करत होत्या किंवा स्टेट लेवलला लोन प्रोव्हाइड करायच्या. डिस्ट्रिक्ट लेवलला करायचा आणि प्रायमरी लेवलला, विलेज लेवलला करत होत्या. ठीक आहे, तर आपल्याला इथे काय बोलले, PACCS इज लोकेटेड ॲट अ विलेज लेवल. क्लिअर. नाउ मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन.
ट्रान्सपोर्टेशन क्रिएट्स प्लेस युटिलिटी अँड स्टोरेज फंक्शन क्रिएट्स द टाइम युटिलिटी. ठीक आहे. तर पहिली तर गोष्ट प्लेस, आता आता हे आपल्याला माहिती पाहिजे की युटिलिटी म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर आपण फॉर्म्स ऑफ युटिलिटी काय करायचंय, एक्सप्लेन करायचंय. तर पहिली तर गोष्ट युटिलिटी म्हणजे काय हे बघू. आपल्याला एवढं माहिती होतं की गुड्स म्हणजे काय, एनिथिंग विच सॅटिस्फाय ह्युमन वाट, अशी कोणती पण गोष्ट जी आपल्या गरजा पूर्ण करते आपण त्यांना काय म्हणतो, गुड्स. आता युटिलिटी म्हणजे काय, युटिलिटीज म्हणजे काय की पॉवर ऑफ गुड्स टू सॅटिस्फाय अवर ह्युमन वॉन्ट्स, म्हणजे त्या गुडकडे पॉवर आहे काय करायची, आपल्या वॉन्ट सॅटिस्फाय करायची, आणि ती जी पॉवर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, युटिलिटी. फॉर एक्झाम्पल, आय नीड अ कप ऑफ टी. ओके. तर त्या टीला ती माझी वॉन्ट होती, ती मी यूज केलं, ते मी इनटेक केलं, आणि इनटेक केल्यानंतर त्या गुडकडे पॉवर होती मला सॅटिस्फाय करायची, आणि ती पॉवर म्हणजे काय, माझी युटिलिटी. ओके. आता ह्या युटिलिटीचे काय होतात, खूप सारे टाइप्स आहेत, जसे की फार्म युटिलिटी आहे, प्लेस युटिलिटी आहे, टाइम युटिलिटी आहे, पोझेशन युटिलिटी आहे. आता इथे आपल्याला फक्त या 2 युटिलिटीचा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की फार्म युटिलिटी. ठीक आहे. आता पहिले फॉर्म युटिलिटी आहे, जी समजून घेतल्यानंतर आपल्याला या प्लेस आणि टाइम बरोबर कळतील. फॉर्म युटिलिटीमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे वूड आहे. ठीक आहे. तर त्या वूडचं काय करणार आहे, मी यूज करणार आहे, आणि त्या वूड पासून मी काय करणार, चेअर बनवणार. बरोबर आहे. समजा जी किंमत मला वूडला भेटते त्याच्यापेक्षा ऑफकोर्स जास्त किंमत मला चेअरला भेटणार आहे, कारण मी त्याची युटिलिटी वाढवली, युटिलिटी मी चेंज केली त्याला. ओके. तसंच आता प्लेस युटिलिटीमध्ये आणि टाइम युटिलिटीमध्ये काय फरक होतो. ठीक आहे. तर जे म्हणजे वूडला जर समजा मी चेअरमध्ये कन्वर्ट केलंय तर तिथे कुठल्या प्रकारची युटिलिटी येते, फॉर्म युटिलिटी. ठीक आहे. आता ट्रान्सपोर्टेशन क्रिएट्स द प्लेस युटिलिटी. आता ह्याच्यामध्ये पहिला आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन क्रिएट्स मीन्स, आता काश्मीरमध्ये ऍपल्स खूप ग्रो करतात. बरोबर आहे. काश्मीरचे ऍपल खूप फेमस आहेत. बट जे ऍपल काश्मीरमध्ये ग्रो होतात ते ऍपल महाराष्ट्रामध्ये ग्रो होणार आहेत का? नो. पण जर समजा मला ऍपल कडून खूप काय म्हणतात, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट हवी, तर मी काय करणार, काश्मीरमधले ऍपल महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्ट करणार, काश्मीरमध्ये त्याची जेवढी प्राइस आहे त्याच्या दुप्पट प्राइस मी महाराष्ट्रामध्ये लावणार. ऑफकोर्स माझी युटिलिटी वाढणार, ऑफकोर्स माझी इन्व्हेस्टमेंट वाढणार. तर हे काय होणार, तर मी ह्या युटिलिटीमध्ये काय करते, ट्रान्सपोर्टेशन. आणि ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, मी एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर आणते, दॅट इज दी नोन ऍज प्लेस युटिलिटी. ओके, क्लिअर. आता सेकंड, त्याच सारखं सेम काय असणार आहे, स्टोरेज युटिलिटी. ओके, सॉरी, स्टोरेज क्रिएट्स द टाइम युटिलिटी. आता ह्याच्यामध्ये पण आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता फॉर एक्झाम्पल, मी रब्बीमध्ये काय करतेय, रब्बीमध्ये मी कांदा पिकवतेय. ठीक आहे. आता तो कांदा जर समजा मी समर मध्ये 2-3 महिने चांगला जर समजा स्टोरेज करून ठेवला, कारण की मला असं वाटतंय की रब्बीमध्ये त्याला जास्त प्राइस नाहीये, पण मे बी पावसाळ्यात, खरीपमध्ये त्याला जास्त प्राइस मिळू शकते. मला माझ्या कॉमोडिटीची युटिलिटी इन्क्रीज करायची आहे, प्रोसेस म्हणजे सॅटिस्फॅक्शन जे मिळतंय माझ्या कन्झ्युमर्सना ते काय करायचंय, मला वाढवायचंय. तर मी तिथे कोणती युटिलिटी यूज करणार आहे, ऑफकोर्स टाइम युटिलिटी. मी त्याला स्टोअर करणार, आणि त्याच्यानंतर त्याची सगळ्यात जास्त म्हणजे एखादा नॉन फॉर्म एरिया असेल किंवा तिथे जिथे जास्त गरज असेल तिथे मी त्याला काय करणार आहे, परचेस करणार आहे. तर तिथे कोणता फॅक्टर काम करणार आहे, स्टोरेज फंक्शन काम करणार आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, टाइम युटिलिटी म्हणतो. नेक्स्ट, नाउ मी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स ऑन शुगर इज द इनडायरेक्ट टॅक्स. ओके. पहिली तर गोष्ट आपल्याला टॅक्स माहिती पाहिजे. ओके. आता जवळपास टॅक्सचे खूप सारे प्रकार आहेत, इनडायरेक्ट असतील, डायरेक्ट टॅक्स असतील. तर पहिले तर गोष्ट टॅक्स. आता टॅक्सलाच एक इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये काय बोललं जातं, टॅक्स रिव्हेन्यू असं म्हटलं जातं. टॅक्स रिव्हेन्यू मीन्स काय, इफ आपले आपले इन्कम जर समजा जास्त आहे, ठीक आहे, तर गव्हर्नमेंटला एक पर्टिक्युलर इंटरेस्ट पर्यंत काय करावं लागतं, आपल्याला पर्टिक्युलर इंटरेस्ट मध्ये काय करावं लागतो, इंटरेस्ट पे करावा लागतो, आणि त्या इंटरेस्टला आपण काय म्हणतो, टॅक्स असं म्हणतो. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल आपण आता इनडायरेक्ट कॉस्टची कंपॅरिझन कशा बरोबर करणार, डायरेक्ट कॉस्ट बरोबर करणार. ठीक आहे. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये काय फरक आहे हे कळलं की आपल्याला व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हा इनडायरेक्ट मध्ये का मोडला जातो हे कळेल. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल,
माझा पहिला पण डायरेक्ट बघू. तर डायरेक्ट मध्ये काय होणार, आता समजा माझी सॅलरी आहे 70,000. ओके, 70,000 माझी सॅलरी. तर त्या 70,000 सॅलरी मधले सगळा इंटरेस्ट इकडे तिकडे करून मला जवळपास एक 20,000 ते 25,000 इंटरेस्ट मला काय करावं लागतोय, मला गव्हर्नमेंटला पे करावं लागतोय. म्हणजे मी काय करणार आहे, मी एक इंडिव्हिज्युअल आहे आणि मी डायरेक्ट काय करणार आहे, गव्हर्नमेंटला तो टॅक्स काय करणार आहे, पे करणार आहे. मध्ये माझा कोणता मेडिटेर आहे का? नो. ठीक आहे, दॅट टॅक्स इज नोन ॲज अ डायरेक्ट टॅक्स. ओके. आता इनडायरेक्टच्या बाबतीत काय होतं माहितीये का, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो, कोणता पण जा, आणि तिथे गेल्यानंतर एखादा प्रोडक्ट विकत घेतला किंवा एखादी कमोडिटी विकत घेतली, तर आपण काय करतो, त्याच्यावर जीएसटी अँड अदर टॅक्सेस हे सगळे चार्जेस त्याच्यावर लागून जातात. बरोबर आहे. मग हा चार्जेस आपण कोणाला देतो? प्रोड्युसर. तिथं एक प्रोड्युसर असतो, त्या प्रोड्युसरला आपण हे सगळे पैसे देऊन टाकतो. बरोबर आहे. म्हणजे काय, जो टॅक्स आपल्याला गव्हर्नमेंटला द्यायचा आहे तो आपण कोणाला देतो? ऑफकोर्स त्या दुकानदाराला देतो. बरोबर आहे. मग हा प्रोड्युसर कोण आहे? हा प्रोड्युसर आहे आपला मेडिटर. ठीक आहे, म्हणजे हा टॅक्स इनडायरेक्टली जातोय गव्हर्नमेंटकडे. आता हेच एक्झाम्पल आलं शुगरमध्ये, म्हणजे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, ज्यालाच म्हणतात व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. आता फॉर एक्झाम्पल मी एखाद्या शॉपमधून शुगर विकत घेतली, शुगरला काय, शुगरची प्राइस तसं म्हणायला गेलं तर 30. ओके, तर पण हा माझ्याकडून 35 घेतोय, तर ते उरलेले 5 रुपये काय आहेत, हा टॅक्स आहे जो इनडायरेक्टली गव्हर्नमेंटला जाणार आहे. ठीक आहे, तर that is the indirect cost. Now we move to the next question. NABARD is established at 12 July 1982. आता हे ज्या डेट्स आहेत ना, ह्याला काही ट्रिक नाही, ह्याला तुम्हाला जसं आहे तसं लक्षात ठेवावं लागेल. बट नाबार्ड काय हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर नाबार्डचं काम काय आहे इकॉनॉमिक्स मध्ये हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर नाबार्डला आपण अपेक्स बॉडी बोलतो. कशाची? तर ऍग्रिकल्चर फायनान्स जे काय आहे किंवा ऍग्रिकल्चर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोण प्ले करतं माहितीये? नाबार्ड. तर हे नाबार्ड काय करतंय? रुरल डेव्हलपमेंट करतं. ठीक आहे, किंवा क्रेडिट असतील, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट असतील, ओके, हे सगळं प्रोव्हाइड करायचं काम करतं कोण? नाबार्ड. आता ह्या नाबार्डची डेव्हलपमेंट कधी झाली? 12 जुलै 1982. ठीक आहे, आता अजून ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. ह्याचं हेडक्वार्टर, ओके, ह्याचं हेडक्वार्टर कुठे? मुंबई. ओके, अजून एक इन्स्टिट्यूशन येणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होणार आहे, पण आता एवढंच लक्षात ठेवा की ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईमध्ये. ठीक आहे, आणि हे नाबार्डची जी डेव्हलपमेंट आहे किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे एका कमिटीच्या अंडर झाली आहे. त्या कमिटीचं नाव पण खूप इम्पॉर्टंट आहे, ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्या कमिटीला म्हणतात शिवरामन कमिटी. ओके, शिवरामन कमिटी. ठीक आहे, त्या शिवरामन कमिटीच्या अंडर नाबार्ड काय झाला? एस्टॅब्लिश झाला. ओके, आणि ही एक नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे, जसं की नाफेड आहे, अफेड आहे, तशी ही एक नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन आहे, हे पण लक्षात पाहिजे आपल्या. नेक्स्ट इज द 14th बँक वॉज नॅशनलाइज्ड ऑन 19 जुलै 1969. ओके, आता हे काय नॅशनलायझेशन काय किंवा काय, आता हे समजून घ्यायचं असेल तर पहिली तर गोष्ट मी कन्सेप्ट सांगते. ठीक आहे, ज्यावेळी इंडिपेंडन्स म्हणजे आफ्टर द इंडिपेंडन्स, ओके, आफ्टर ज्यावेळी इंडिपेंडन्स झाला तेव्हा त्याच्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होत होता की ज्या काही ब्रिटिश सरकारने कोऑपरेटिव्ह सिस्टीम क्रिएट केला होता, ओके, ज्या फायनान्शियल ऍस्पेक्ट्स काय करायच्या लोकांपर्यंत पोहोचायच्या, त्यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला होता की ते काय करत होते, जिथं जिथं प्रायोरिटी सेक्टर आहे तिथंपर्यंत फायनान्शियल जी काही मदत आहे, हेल्प आहे, ती जात नव्हती. ठीक आहे, जिथे शेतकऱ्यांना मदत लागणार आहे तिथंपर्यंत ती पोहोचत नव्हती. सो त्यावेळच्या पंतप्रधान ज्या होत्या की इंदिरा गांधी, त्यांनी काय केलं तर नॅशनलायझेशन केलं बँकचं. नॅशनलायझेशन का केलं की ह्या नॅशनलायझेशन मध्ये काय झालं, बँक एक्सपान्शन झालं. बँक एक्सपान्शन, ह्या बँक एक्सपान्शन होण्यामध्ये त्यांचा फायदा काय होता की लोकांपर्यंत क्रेडिट पोहोचेल. ठीक आहे, बँकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते ट्रेनिंग भेटेल आणि काम कसं करायचं हे कळेल. ह्या सगळ्या म्हणजे असे खूप सारे ऑब्जेक्टिव्ह होते जे इंदिरा गांधी
यांनी अंमलात आणली. आणि हे जे नॅशनलायझेशन आहे, ह्या ज्या बँक एक्सपान्शन आहे, म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक गावामध्ये एक तरी बँक पाहिजे, हे नॅशनलायझेशन मध्ये झालं. आणि त्याच्यामध्ये जो पहिला स्पेल, ज्याच्यामध्ये अजून 2 स्पेल होते, तर ज्यावेळी पहिल्यांदा नॅशनलायझेशन झालं त्यावेळी जवळपास 14 बँक नॅशनलाइज झाल्या. ठीक आहे, त्याची लिस्ट पण आहे ज्यावेळी तुम्ही डीपमध्ये स्टडी कराल. आणि ते कधी झालं तर 19 जुलै 1969. यू हॅव टू रिमेंबर दॅट. ओके, नेक्स्ट. आता आपण ही आधी गोष्ट बघितली, डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅन इज अ प्रिपेअर्ड बाय द लीड बँक, हे आपल्याला माहितीच आहे. प्राइस स्प्रेड बद्दल पण आपल्याला माहितीच आहे, मगाशीच आपण बघितले. आता नवीन येते ते अफेडा हॅज इट्स हेडक्वार्टर ॲट न्यू दिल्ली. ठीक आहे, आता तर अफेडा पहिला तर आपण ह्याचा लॉंग फॉर्म बघूया. ठीक आहे, सो अफेडा इज दी ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ओके, तर ह्याला काय बोललं जातं? अफेडा, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ह्याला काय म्हणतो आपण? अफेडा, ज्याचं हेडक्वार्टर कुठे? न्यू दिल्ली. ह्याच्यामध्ये अजून एक लक्षात आपली गोष्ट पाहिजे आहे की हे डेव्हलप कधी झालंय? 1986. हे पण आपल्याला लक्षात ठेवा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट agencies which is the responsible for the distribution, storage and distribution of food grains is called as a Food Corporation of India, FCI. ठीक आहे, तर FCI ही काय आहे? एक ऑर्गनायझेशन आहे इंडियाची, ज्याच्यामध्ये काय केलं जातं? एजन्सीज विच इज द रिस्पॉन्सिबल फॉर द, म्हणजे फूड ग्रेन्सचं जे काही स्टोरेज असणार आहे, डिस्ट्रीब्युशन असणार आहे, हे कोणाच्या थ्रू केलं जातं? FCI, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता ह्याची एस्टॅब्लिशमेंट एक आपल्याला लक्षात राहिली पाहिजे, जी कधी झाले? 14 जानेवारी 1965. ठीक आहे, 14 जानेवारी 1965 ला काय झालंय? FCI डेव्हलप इनफोर्स मध्ये आलाय. ठीक आहे, नेक्स्ट इज दी इन ऑर्डर टू RRB नाबार्ड परमिशन इज अ नीडेड. पहिली तर गोष्ट मी तुम्हाला पहिला सांगितलं होतं की नाबार्ड ही सगळ्यात अपेक्स बॉडी आहे. ओके, दॅट इज अ नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आणि RRB दॅट इज द रिजनल रूरल बँक. ठीक आहे, जी कुठे काम करते? रूरल एरियामध्ये काम करते, बरोबर आहे. तर ह्याची एस्टॅब्लिश होण्यासाठी आपल्याला नाबार्डची परमिशन निडेड होती. ठीक आहे, आता हे बघा, हे RRB आणि नाबार्डचं काय इंटर रिलेशन? ऑफकोर्स RRB काय काम करते? मोस्ट ऑफ मेन गोल काय असणार आहे माहितीये का? नाबार्डचं किंवा RRBचं, म्हणजे ज्या काही कॉपरेटिव्ह सोसायटी आहे, टू प्रोव्हाइड लोन टू द फार्मर. ठीक आहे, so now we move to the next question. Seeds and fertilizers are variable inputs. Variable inputs लाच आपण काय म्हणतो? Variable cost. आता मी मगाशीच तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती की सीड्स असतील, फर्टिलायझर्स असतील, हे जे इनपुट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल इनपुट्स असं म्हणतो. ठीक आहे, सो नाव वी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट द मार्केट वेअर कमोडिटी इज डायरेक्टली डिस्पोज टू द कंझ्युमर, दिस इज नोन ॲज द टर्मिनल मार्केट. ओके, आता पहिली तर गोष्ट आपण एक गोष्ट बघू की मार्केट म्हणजे काय असतं. ठीक आहे, मार्केटला आपण काय म्हणतो? इकॉनॉमिक लँग्वेज मध्ये. आता कसं होतं, मी 2-3 वेळा बोलते इकॉनॉमिक लँग्वेज, बिकॉज अदर लँग्वेज आणि इकॉनॉमिक लँग्वेज मध्ये खूप फरक आहे. दुसऱ्या कोणत्या कोर्सेसची लँग्वेज तर तुम्ही रीड करायला गेला तर ती वाचून कळण्यासारखी आहे, पण हा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स किंवा जनरल इकॉनॉमिक्स हे असे कोर्सेस आहेत ज्याची लँग्वेज तुम्हाला विथ एक्झाम्पल असेल तरच क्लिअर होईल, अदरवाइज क्लिअर होणार नाही. हा एक आपला डिसएडव्हान्टेज आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा. दॅट्स वाय सगळे स्टुडंट्स मोस्टली ह्या इकॉनॉमिक्सला घाबरतात, पण असं काय घाबरायची गरज नाहीये. तर पहिली तर गोष्ट आता आपण इथे मार्केट बघणार आहोत. तर मार्केटमध्ये आपण काय येतो? तर मार्केटला काय म्हटलं जातं? अ प्लेस, एक जागा असते जिथे काय करतो? एनी कमोडिटी वी कॅन बॉट or sold at a particular price. Particular price by buyer or seller is known as the
मार्केट म्हणजे अशी कोणती पण जागा ज्या जागेमध्ये काय केलं जातं, अशी कोणती पण जागा ज्या जागेमध्ये काय केलं जाते, एखादी कमोडिटी बॉट केली जाते किंवा सोल्ड केली जाते एखाद्या प्राइसमध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं, मार्केट. आता या मार्केटचे खूप सारे प्रकार आहेत. सीबोर्ड मार्केट आहे, होलसेल मार्केट आहे, रिटेलर मार्केट आहे, ठीक आहे. पण आता ह्याच्यामध्ये आपण एक बघतोय की टर्मिनल मार्केट. ठीक आहे, आता होलसेल मार्केट किंवा रिटेलर मार्केट हे समोर येईलच आपल्याला, पण आता मी पहिल्यांदा टर्मिनल मार्केट काय असतं इथे काय दिलं, द मार्केट वेअर कमोडिटीज डायरेक्टली डिस्पोज टू द कंझ्युमर. आता हे बघा, डिस्पोज इकॉनॉमिकल लँग्वेज मध्ये डिस्पोज मीन्स मार्केटिंग. ओके, डिस्पोज मीन्स मार्केटिंग. ओके, तर एखादी कमोडिटी डायरेक्ट जिथून प्रोड्यूस केलंय ना तिथून कंझ्युमर कडे जाते ना, तो जो प्रकार आहे मार्केटिंगचा त्याला काय बोललं जातं, टर्मिनल मार्केट. टर्मिनल मीन्स काय, एंड पर्यंत पोहोचते, मध्ये कुठे थांबत नाही, मध्ये कोणताही मेडिटर नसणार आहे. ठीक आहे, सो स्टार्टिंग पासून एंड पर्यंत जे जी मार्केटिंग चेन चालते त्याला काय म्हटलं जातं, टर्मिनल मार्केट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट when goods are exchanged for other goods then this system is known as the barter system. बरोबर आहे. आता इकॉनॉमिक्स मध्ये आपण मोस्टली इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट करायचं असेल तर काय करतो, व्यापार. बरोबर आहे, बिझनेस. ठीक आहे, आता जर समजा ही गोष्ट आपल्याला करायची असेल ना, तर आता त्याच्यामध्ये पण 2 प्रकार पडतात. इथे एक सिस्टम दिली आहे ज्याचं नाव आहे बार्टर सिस्टम. आता ह्याची कंपॅरिझन मी करून दाखवते तुम्हाला मॉनिटरी सिस्टम बरोबर. ठीक आहे, आता ह्या मॉनिटरी सिस्टम मध्ये काय होतं आणि ह्या बार्टर सिस्टम मध्ये काय होतं. मॉनिटरी मीन्स काय, मनी. ओके, मनी. आणि बार्टर सिस्टीम मध्ये काय होतं, एक एक्झाम्पल देते. ज्यावेळी सुरुवातीचा काळ सुरू झाला आणि व्यापाराला चालना मिळाली, ठीक आहे, इतिहासामध्ये, तर आपण काय करायचो, आता मी शेतकरी आहे, समजा मी शेती करतेय, ठीक आहे, तर मला आता भांड्यांची आवश्यकता, तर मी कोणाकडे जाणार, कुंभाराकडे जाणार. ठीक आहे, मी शेतीतलं जे धान्य पिकवते त्या शेतकऱ्याला देणार आणि मला आवश्यक असलेली भांडी मी त्याच्याकडून विकत घेणार. कोणाच्या स्वरूपात, धान्याच्या स्वरूपात. मीन्स काय, मी काय करणार आहे, एक गुड एक्सचेंज करते दुसऱ्या गुडसाठी. ठीक आहे, तो जो प्रकार आहे बिझनेसचा किंवा कशाचा, व्यापाराचा, त्याला काय म्हटलं जातं, बार्टर सिस्टीम, जी आधीच्या काळात चालायची. आणि मॉनिटरी सिस्टीम म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल मला भांडी विकत आहे, सिंपल, मी भांड्याच्या दुकानात जाईल, त्याला पैसे देईल आणि भांडे विकत येईल. म्हणजे मी कोणतं मेडिटर यूज करते इथे, पैसा. ठीक आहे, तर हा डिफरन्स आहे. जर समजा आपल्याला जर एखादा गुड एक्सचेंज करून दुसऱ्या गुडमध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, बार्टर सिस्टीम. त्याला काय म्हणतो आपण, बार्टर सिस्टीम. ओके, नाउ वी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. एस्टिमेटिंग फ्युचर फार्म ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज द फार्म प्लॅनिंग. त्याला आपण काय म्हणतो, फार्म प्लॅनिंग. आता हे सगळं नावातच दिलंय, ह्याच्यामध्ये वेगळा काही कन्सेप्ट नाहीये. एस्टिमेटिंग फ्युचर फार्म ऍक्टिव्हिटीज. आता फार्म ऍक्टिव्हिटीज तर आपल्याला माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल, मी पहिल्यांदा फ्लॉरिंग केलं, ठीक आहे, जे काय ऑपरेशन्स आहेत, त्याच्यानंतर मी सोईंग केलंय, ठीक आहे, त्याच्यानंतर मला त्याच्यानंतर त्याला इरिगेशन द्यायचं आहे. ठीक आहे, ज्यावेळी मी क्रॉप प्रोडक्शन करते त्याच्यानंतर इरिगेशन केल्यानंतर मला फर्टिलायझर ऍप्लिकेशन, ह्या पण गोष्टी बघायच्या आहेत. ते झाल्यानंतर मला हार्वेस्टिंग करायची आहे, त्याच्यासाठी मला लेबर्स लागतील. हे जे काही प्लॅनिंग ऍक्टिव्हिटीज मी परफॉर्म करणार आहे क्रॉप प्रोडक्शनसाठी, हे कशासाठी, ह्या सगळ्या गोष्टींना फार्म ऍक्टिव्हिटीज म्हणतात. आणि ह्याचं मी काय करणार आहे, फ्युचर एस्टिमेट करणार आहे, एक प्लॅनिंग तयार करणार आहे की मला ह्या कॉस्टमध्ये, ह्या मंथमध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज काय करायच्यात, ऍक्टिव्हिटीज मला घ्यायच्यात. तर आपण त्याला काय म्हणतो, फार्म प्लॅनिंग असं म्हणतो. ठीक आहे, फार्म प्लॅनिंग. ओके, नेक्स्ट इज द फार्म प्लॅनिंग इन द मॉनिटरी टर्म इज कॉल्ड एज अ फार्म बजेटिंग. बरोबर आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं मॉनिटरी मीन्स काय, पैसा. जर समजा तेच जर फार्म प्लॅनिंग मी पैशाच्या स्वरूपात करत असेल तर फार्म बजेटिंग जसं की मी तुम्हाला आधी समजवलेलं, मला घर बांधायचं होतं आणि त्याच्यावर मी माझे डेली एक्सपेन्सेस किंवा माझे एक्सपेंडिचर त्या घरासाठी मी कसे खर्च करणार आहे त्याचं एक बजेट मी ज्यावेळी काढणार आहे त्यावेळी ते माझं बजेट होणार आहे. तसंच ह्या फार्म बजेटिंगला ज्यावेळी मी मॉनिटरी टर्म मध्ये प्लॅन करणार आहे तर तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, फार्म बजेटिंग. ओके, परत काय गोष्ट आली की वेल्थ आणि फंड
हे पण मी मगाशी एक्सप्लेन करून झालंय की वेल्थ म्हणजे काय असतं, फंड असतं, आणि इन्कम म्हणजे काय असतो, फ्लो असतो. नेक्स्ट, व्हेन टोटल युटिलिटी इज अ मॅक्झिमम देन मार्जिनल युटिलिटी इज अ झिरो. ठीक आहे. आता ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला काही कळत नाहीये की ही टोटल युटिलिटी काय असते, ही मार्जिनल युटिलिटी काय असते. तर हा लॉ कशाच्या रिलेटेड आहे, तर हा लॉ रिलेटेड आहे लॉ ऑफ सो हा लॉ रिलेटेड आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ठीक आहे. सो हा लॉ रिलेटेड आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. सो लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी काय आपल्याला सांगतो, आता हे देण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. बरोबर आहे. आता टोटल युटिलिटी मीन्स काय आणि मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कमोडिटी आहे. ओके. कमोडिटीमध्ये मी काय घेते, मँगोज. ओके. मँगोज. आता मँगोज मध्ये मी वन पीस ऑफ मँगो वन घेतलं, एकदा मी एक मँगो घेतला, परत मी 2 घेतल्यात, परत 3 घेतल्यात, 4 घेतल्यात, 5 घेतल्यात. ठीक आहे. तर आता मला इथे माझी टोटल युटिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे आणि मार्जिनल युटिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. टोटल युटिलिटी म्हणजे काय की टोटल सॅटिस्फॅक्शन किती भेटणार आहे, आणि मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय की त्यातून मला थोडंसं सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे. ओके. आफ्टर दॅट आता पहिल्यांदा ज्यावेळी मी काय केलंय, ज्यावेळी मी एक मँगो ज्यावेळी घेतला त्यावेळी माझी टोटल युटिलिटी किती होती, 15. ठीक आहे. टोटल युटिलिटी होती 15. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी दुसरा मँगो घेतला त्यावेळी माझी टोटल युटिलिटी किती झाली, 28. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी तिसरा मँगो घेतला, म्हणजे मी 3 मँगो घेतले, तर त्यावेळी माझी युटिलिटी किती होती, 38. त्याच्यानंतर मी 4 मँगो घेतली त्यावेळी युटिलिटी काय झाली माझी, 45. त्याच्यानंतर 5 मँगो घेतले त्याच्यानंतर किती झाली, 50. आता मला मार्जिनल युटिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. जर सपोज मला मार्जिनल युटिलिटी कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला 2 मँगो खाल्ल्यानंतर, पहिला मँगो खाल्ल्यानंतर काय वाटलं होतं हे मला मायनस करावं लागेल. म्हणजे पहिली युटिलिटी माझी किती, 15. म्हणजे जर समजा मी एक मँगो खाल्ला तर ऑफकोर्स माझी मार्जिनल युटिलिटी 15 येणार. 25 2 मँगो खाल्लेत आणि मला त्याच्यामधून 25 टोटल युटिलिटी मिळाली, तर मला काय करावं लागेल, ह्या 25 मधून 15 मायनस केल्यानंतर किती येईल, 13. सॉरी इथे 28 आहे, 13 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी मी 28 मधून परत मी 3 मँगो घेतले आणि मला त्याच्यामधून 38 मधून 28 मायनस केल्यानंतर इथे किती येणार आहे, 8. मग ह्या सगळ्यांची व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट केली. बरोबर आहे. आणि सगळ्यात लास्टला अप टू मी 7 पर्यंत गेली, मी 7 मँगो खाल्ले आणि तेव्हा माझी युटिलिटी जवळपास कितीपर्यंत आली, 52 पर्यंत आली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझी टोटल युटिलिटी किती होते, आपण इथे 6 घेऊ मँगो, आणि त्याच्यानंतर इथे माझी टोटल युटिलिटी किती येते, 52. ठीक आहे. 52 मधून 2 गेले किती आले, इथे मार्जिनल युटिलिटी आली 2. आणि परत 7 घेतल्यानंतर सुद्धा मला तेवढीच युटिलिटी येते. मी 7 मँगो खाल्ल्यानंतर सुद्धा मला कारण की मँगोजची क्वांटिटी काय येते, वाढते. तर इथे किती आले, 0. ठीक आहे. तर आता ज्यावेळी ह्यामध्ये आपल्याला दिसून काय येते, पहिली तर गोष्ट, ज्यावेळी मी एक मँगो ईट केलाय तर त्यावेळी 15 काय होती त्याची टोटल युटिलिटी होती. मार्जिनल युटिलिटी किती आली, 15. आता समजा मी 2 मँगो खाल्लाय तर त्यावेळी माझी टोटल युटिलिटी किती होती, 28. 15 मधून ज्यावेळी 28 मधून 15 केले त्यावेळी काय आले, 13. आता एक ह्युमन मेंटॅलिटी आहे. आता हा लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी जो ऍग्रिकल्चरमध्ये आणि ह्युमन सायकोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त यूज केला जातो. ते का, तर पहिली तर गोष्ट, जसं मी जास्त गोष्टी इनटेक करते मला ते परत खाऊ वाटेल का, नाही. मी एक आंबा खाल्ला
त्याच्यानंतर मी 2 खाल्ले, 3 खाल्ले, 4 खाल्ले, 5 खाल्ले, मी 7 पर्यंत स्टक झाले की बस इथून पुढे मला नाही जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे जेवढी जेवढी माझी युटिलिटी वाढत चालली ना, तेवढी तेवढी ती मार्जिनल युटिलिटी काय होणार आहे, 0 होणार आहे. आता जर समजा ह्या 7 नंतर मी खाली गेले, ऑफकोर्स ह्या सगळ्या व्हॅल्यू 0 मध्ये जातील. टोटल युटिलिटी जर समजा खूपच वाढली तर ती मार्जिनल युटिलिटी प्लस माझी टोटल युटिलिटी निगेटिव्ह होणार आहे. तर आपल्याला इथं काय दिलंय, when total utility is a maximum then marginal utility is 0. ओके. ज्यावेळी माझी टोटल युटिलिटी सगळ्यात जास्त असणार आहे त्यावेळी माझी मार्जिनल युटिलिटी काय असते, 0. इथे 0 स्टक होऊन जातं की आता ह्याच्या पुढे आपल्याला नाही जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज द इलास्टिसिटी ऑफ द मॅच बॉक्स इज नॉन इलास्टिक किंवा इन इलास्टिक. ठीक आहे. आता पहिली तर गोष्ट इलास्टिसिटी काय हे माहिती पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. इलास्टिसिटी म्हणजे काय असतं की इलास्टिसिटी इज दी पर्सेंटेज ऑफ चेंज इन आउटपुट अँड चेंज इन इनपुट. ओके. ह्याच्यामध्ये जेवढा काही चेंज झाला त्याला काय म्हणतो आपण, इलास्टिसिटी. दॅट इज द चेंज. ठीक आहे. आता मॅच बॉक्स काय मी सांगितलं, जसं की सॉल्ट आहे किंवा न्यूजपेपर आहे, मॅच बॉक्स आहेत, ह्या गोष्टी आपल्याला अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. भले त्याची किंमत वाढू दे, समजा सॉल्टची किंमत वाढली, रोजच्या वापरात लागणारी गोष्ट आहे, आपण यूज करायचं थांबणार आहे का, नो. सो दॅट इज द इनइलास्टिक इन प्रोडक्शन. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काहीही चेंज आपण करू शकत नाही, ना आउटपुटमध्ये ना इनपुटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज अ रिव्हर्स रेपो रेट डिफाईन. ठीक आहे. या रिव्हर्स रेपो रेटला पण काय म्हटलं जातं माहितीये, RRR, ट्रिपल आर. ओके. आता हा कन्सेप्ट काय, ठीक आहे. आता काय होतं, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं हे काम, आपल्या जेवढ्या काही नॅशनलाइज बँका आहेत किंवा नॅशनलाइज नसतील त्या सुद्धा, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एसबीआय. ओके. त्या एसबीआयला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधून पैसे लागणार आहे. ऑफकोर्स एसबीआय काही स्वतःचा पैसा नाही यूज करत, तो सगळा पैसा कुठून येतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधून. ठीक आहे. तर जर समजा एसबीआयला जर पैसे लागले तर काय करतं एसबीआय, आरबीआय कडून काय करतं, पैसे घेतं. ठीक आहे. बट पैसे घेत याचा अर्थ काय, ऑफकोर्स क्रेडिट देत आहे, ऑफकोर्स लोन देत आहे. आता आरबीआय तर एवढं मूर्ख नाही की चला आता ह्याला जर पैसे हवे असतील तर मग मी पैसे देऊन टाकतो. जर समजा त्यांनी पैसे नाहीच दिले किंवा पुढे मागे केले तर लॉस कोणाचा आहे, आरबीआयचा. मग आरबीआय काय करतं माहिती का, आरबीआय काय करतं, आरबीआय ज्यावेळी पैसे देतात ना, आरबीआय ज्यावेळी पैसा देतात त्याला काय म्हणतात, रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. ROI. आणि त्याच्यावर एक गोष्ट लावली जाते. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, ज्या रेट ऑफ इंटरेस्टने तो पैसा देतो, जो रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काही पर्टिक्युलर पैसे किंवा इंटरेस्टच. ओके. इंटरेस्ट आपल्याला आरबीआयला पे करावा लागतो. ठीक आहे. आणि तो जो इंटरेस्ट आपण आरबीआयला दिलेल्या पैशावर पे करतो ना, त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. ओके. त्याला काय म्हटलं जातं, रिव्हर्स रेपो रेट. आता हे तर क्लिअर झालं. आता ROI अँड RRR ह्याच्यामध्ये एक रिलेशन आहे. कोणतं रिलेशन आहे की हा रिव्हर्स रेपो रेट आहे ना, हा रिव्हर्स रेपो रेट. ठीक आहे. तर हा नेहमी काय असतो, जास्त असतो कशापेक्षा, RR पेक्षा. म्हणजे 6.50 जवळपास रेपो रेट असतो, ज्याला 3.5 हा नेहमी काय असतो, कमी असतो. म्हणजे रिव्हर्स रेपो रेट ऑफकोर्स जेवढे पैसे आपण घेतले त्याच्यापेक्षा कमीच इंटरेस्ट आपण त्यांना देणार. हा किती असतो, 3.5%. आणि हा किती असतो, 6.50, त्याच्या डबल असतो. ओके. मिस हाफ म्हणजे 50% पर्यंत आपल्याला काय करतो, रिव्हर्स रेपो रेट आरबीआयला काय करावं लागणार आहे, भरावा लागणार आहे. क्लिअर. नाउ वी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Okay, so the session is done now. Thank you so much. We will cover our next important questions in next session. Thank you.